अवघड अशा वेटलिफ्टिंग खेळात आता मनमाडच्या महिला खेळाडूंनी आपला जम बसवलाय। राज्य असो किंवा राष्ट्रीय स्पर्धा यात मनमाडच्या महिला वेटलिफ्टिंगपटूंनी पदकांची कमाई करत आपला दबदबा निर्माण केलाय। एवढंच काय तर थेट आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारत मनमाडचं नाव वेटलिफ्टिंग खेळात साता समुद्रापार नेलंय। महिला कुठे मागे नाहीत हे जागतिक महिला दिनानिमित्त दाखवून दिलंय। याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। कधी काळी कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या मनमाड शहरात आता वेटलिफ्टिंग खेळाचा बोलबाला पाहायला मिळतोय। विशेष करून महिला वेटलिफ्टिंगपटूच्या कामगिरीचा आलेख सातत्याने चढता राहिलाय। राज्य असो की राष्ट्रीय पातळीची स्पर्धा यात मनमाडच्या महिला वेटलिफ्टिंगपटू सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करणार हे जणू समीकरणच बनलंय। निकिता काळे, आकांक्षा व्यवहारे यांनी तर कॉमनवेल्थ सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धडक मारून भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याची किमया साधली आहे। चालू वर्षात मनमाडच्या महिला वेटलिफ्टिंग खेळाडूंनी तर पदकांची लूट करण्याची ऐतिहासिक कामगिरीच केली आहे। राष्ट्रीय स्पर्धेत 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकं पटकावली आहेत। तसंच खेलो इंडिया स्पर्धेत 3 खेळाडूंनी राज्य संघात निवड झाली होती। त्यापैकी 2 खेळाडूंनी सुवर्ण तर 1 रौप्य पदक मिळवलंय। विद्यापीठ खेलो इंडिया आणि अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत 4 मुलींनी पुणे विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करत 1 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं मिळवली, तर 2 मुलींना चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं। यूथ आणि ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत मुलींचा राज्य संघात समावेश होता, तर सिनियर स्पर्धेतही खेळाडू राज्याच्या संघात होते। तसंच शालेय स्पर्धेतही मनमाडच्या महिला वेटलिफ्टिंगपटूंनी आपला बोलबाला कायम ठेवलाय। माझे आत्ता पेपर वाचत होते तेव्हा वेटलिफ्टिंगचं नाव होतं, त्याच्यामध्ये श्री प्रवीण व्यवहारे सर हे त्यांना गायडन्स करत होते। तेव्हा माझ्या आत्याने मला सांगितलं की तू सुद्धा श्री प्रवीण व्यवहारे सरांकडे यांच्याकडे ट्रेनिंग घे। तर मी इकडे आले। मग सरांनी मला वेटलिफ्टिंग मध्ये गोडी निर्माण केली। आतापर्यंत मी अस्मिता खेलो इंडिया खेळली, युथ खेलो इंडिया खेळली, त्याच्यानंतर फेडरेशनची नॅशनल स्कूल, स्टेट स्कूल नॅशनल खेळली। भविष्यात इंटरनॅशनल खेळायचे, अदर कंट्रीज मध्ये इंडियाला रिप्रेझेंट करायचंय आणि इंडियासाठी गोल्ड आणायचं। विशेष म्हणजे वेटलिफ्टिंग खेळात केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे अनेक महिला खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यात आले। मनमाडच्या महिला वेटलिफ्टिंगपटूंची यशाचा वाढता आलेख पाहून नवीन खेळाडू तयार होण्यास आता मदत होते आहे। सर, मी छत्र्या स्कूलमध्ये शिकत होते। आमचे प्रवीण व्यवहारे सर क्रीडा शिक्षक म्हणून होते। सर सगळ्यांनाच प्रेरणा देता की तुम्ही वेटलिफ्टिंग करा, प्रत्येक स्पर्धेत भाग घ्या। त्यामुळे मी सुद्धा आले, मला इथे गोडी निर्माण झाली आणि सरांच्या प्रशिक्षणाखाली मी अनेक स्पर्धा खेळली, स्टेट लेवल विभागाच्या स्पर्धा खेळली आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे सिनियर आहेत ते पण नॅशनल, आंतरराष्ट्रीय असे खेळ खेळले। त्यांच्या प्रशिक्षणाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा खूप पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सरांचं इतकंच म्हणणं आहे की स्वस्थ राहा, सगळ्यांनी करा, कोणीही मागं पडू नये, सरांचं हेच म्हणणं आहे। सर, महिला दिनाच्या निमित्ताने मी हेच सांगेल की सगळ्या महिलांनी कोणत्याही गोष्टीत मागं राहू नये। जसे आमचे प्रशिक्षक आम्हाला सांगतात की वेटलिफ्टिंग हा मुलांचाच नाही तर मुलींचा सुद्धा गेम आहे, मुली पण यात यश मिळवू शकतात। असं सगळ्या महिलांनी प्रत्येक गोष्टीत यश मिळवावे। वेटलिफ्टिंग खेळातील मनमाडच्या महिला खेळाडूंच्या यशामागे त्यांचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे सर यांची मेहनत आहे। दररोज सकाळ संध्याकाळ ते या मुलींना विनामूल्य प्रशिक्षण देतात। त्यामुळे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून मनमाडच्या महिला वेटलिफ्टिंगपटू राज्य आणि देश पातळीवर चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत। या ठिकाणी जवळपास 97 सालापासून मनमाडमध्ये मुलींच्या वेटलिफ्टिंगला सुरुवात झालेली आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद मुलींचा या ठिकाणी लाभलेला असून आजपर्यंत अनेक मुलींनी या वेटलिफ्टिंग प्रशिक्षणाचा फायदा घेतला आहे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मनमाडचा, महाराष्ट्राचा आणि भारताचं नावलौकिक केलेलं आहे। आणि असंच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलीला नुसतं अभ्यासाकडे न वळवता खेळ खेळण्यासाठी सुद्धा प्रवृत्त केलं पाहिजे की जेणेकरून भविष्यात त्यांची शारीरिक सुदृढताही चांगली राहील। मनमाडच्या या महिला वेटलिफ्टिंगपटूंनी मर्दानी समजल्या जाणाऱ्या अशा वेटलिफ्टिंग खेळात आता आपला ठसा थेट देश पातळीपर्यंत उमटवलाय। महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाही हेच या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दाखवून दिलंय। या महिला खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि आर्थिक पाठबळ उभं राहिल्यास मनमाडच्या या महिला वेटलिफ्टिंगपटू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी पदकांची लूट करताना हमखास दिसतील यात शंका नाही। LS मराठी प्रतिनिधी अशोक बिद्री, मनमाड, नाशिक।